महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे हे सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या उमेदवारीच्या प्रचाराच्या निमित्तानं भेटीगाठी देत आहेत। त्यांच्या सुविद्य पत्नी देखील आता प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या आपल्या सोबत ते आहेत। कशा पद्धतीनं रिस्पॉन्स तुम्हाला आता भेटतोय, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही गाठीभेटी घेत आहात? रिस्पॉन्स तुम्ही विचारताय तर खूपच छान आहे। म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून जसं उमेदवारी जाहीर झाली आहे त्या दिवसापासून खूप छान उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे। अगदी जनतेच्या मनातून आणि मनापासून प्रतिसाद दिसतो। मी जिथे जनतेच्या समोर जाते, मतदारांच्या समोर जाते, तिथे प्रत्येकाच्या अगदी अंतःकरणापासून म्हणता येईल की आपल्याला प्रतिसाद आणि आनंदाने स्वागत होतं आहे। आणि असं मला जाणवतं की हे आमच्यापेक्षा जनतेच्या मनातला हा विषय झालेला आहे, की जनतेला आणि मतदारांना हवा असलेला हा विषय झालेला आहे की ही उमेदवारी आमदार साहेबांनीच घेतली पाहिजे होती, अशी त्यांची जनतेची इच्छाशक्ती होती। म्हणून ही उमेदवारी मिळालेली आहे आणि जनतेच्या बळावर आणि जनतेने दिलेले आशीर्वाद आहेत किंवा त्यांची इच्छा आहे त्या याच्यावरती नक्कीच विजयाच्या कडे आमची वाटचाल चालू आहे। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। लोकांना आता गाठीभेटी घेत असताना काही समस्या वगैरे सांगितल्या जात आहेत का लोकांच्याकडून? काही ह्यामध्ये आता जी काय आता विकास काम असतील पुढच्या, अशी काही समस्या सांगितल्या जात आहेत का? हो, नक्कीच सांगितल्या जातात। कारण जसा सातारा जिल्ह्याचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न आहेत। मतदारांचे प्रत्येक वर्गातील वेगवेगळे प्रश्न आहेत, की युवकांचे प्रश्न आहेत, इंडस्ट्रीचे प्रश्न आहेत। साताराचा एक प्रतिष्ठा जी सातारा जिल्ह्याला प्राप्त व्हायला पाहिजे होती, ती प्रतिष्ठा प्राप्त होण्याच्या बाबतीमध्ये प्रश्न आहेत। असे अनेक विकासाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। असे बरेच प्रश्न मांडले जातात आणि त्या बाबतीत नक्कीच आमदार साहेब जेव्हा धुरा घेतील तेव्हा त्याच्यावरती मार्ग काढतील अशी अपेक्षा जनतेची आहे आणि विश्वास जनतेचा आहे। शेवटचा प्रश्न आहे, खरं तर राजकीय काही खेळ खेळल्या जात आहेत, आरोप प्रत्यारोप हे होत आहेत, साहेबांच्या बाबतही आरोप एक होतोय, पण कशा पद्धतीने तुम्ही ह्याबाबत उत्तर द्याल तुम्ही याविषयी? नाही, या बाबतीत असं म्हणेल मी की एक हे राजकारण जसं आपण पाहतोय की एक वेगळ्याच स्तराला गेलेलं आहे आणि त्या माध्यमातून आरोप करायचेत, समोर उमेदवार आहे, आरोप करायचेत म्हणून केले जात आहेत आणि त्याकडे अगदीच दुर्लक्षितपणे आम्ही पाहतो। कारण त्यामध्ये तथ्य काहीच नसतं, हे जनतेलाही माहिती आहे की फक्त एक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून हे असे आरोप केले जात आहेत। एक प्रश्न आहे की विजयाच्या किती जवळ आहात तुम्ही, काय सांगा? विजयाच्या जवळच आहोत आणि मी असं कॉन्फिडंटली सांगू शकते अगदी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींच्या विश्वासावर की त्यांच्याकडून येणारी उत्तरं आहेत की विजय झालेलाच आहे। नक्कीच यामध्ये त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की विजय हा झालेलाच आहे। हे जनसामान्यातून ह्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त होत आहेत, असं मत जे आहे ते वैशाली शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामन तुषार जाधव सह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।